जो अपघात घडलाय, स्कॉर्पिओ जी 1000 फूट खोल दरीत कोसळली आहे, याची मुख्य जर कारण आपण शोधलीत तर अनेक कारणं आहेत ती समोर येतात. या घाटामध्ये अनेक बॅरिगेड्स किंवा संरक्षित भिंती आहेत त्या नादुरुस्त अवस्थेत असल्यामुळे अनेक वाहनं आहेत ती या घाटामध्ये कोसळण्याचे प्रकार आहेत ते समोर येतात. सध्या हा जो स्कॉर्पिओचा अपघात झालाय त्या घटनास्थळावर मी आहे. मुख्य वळण आहे आणि याच मुख्य वळणावरनं भरधाव ही जी स्कॉर्पिओ कार आहे ती याच कॉर्नरवरनं आली समोर आणि या ठिकाणी समोर असणारा जो मातीचा ढिगारा आहे, या मातीच्या ढिगाऱ्यावरनं ही स्कॉर्पिओ आहे ती थेट 1000 फूट खोल दरीत कोसळली. आता आपण या घटनास्थळावरनं बघितलं तर अनेक बचाव पथकं आहेत ती दोरखंडाच्या सहाय्यानं हे जे मृतदेह आहेत ते बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करतायत. मात्र दुसरा एक प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो की सातत्यानं होत असलेल्या आंबेनळी घाटातल्या अपघाताला नक्की कारणीभूत कोण आहे. तर यामध्ये आपण बघितलं तर अनेक जे संरक्षित कठडे आहेत ते तुटल्यामुळं हे वाहन आहे ते खाली कोसळण्याचे प्रकार घडतात. अशा पद्धतीनं आपण बघितलं तर याच घटनास्थळावर आपण बघितलं तर अशा पद्धतीचे संरक्षित भिंती असतात. तर कदाचित हे वाहन आहे ते या ठिकाणी थांबलं असतं आणि या 8 जणांचा या ठिकाणी जीव वाचला असता. मात्र प्रशासन किती या ठिकाणी गंभीर आहे त्याचं हे जिवंत उदाहरण आपण बघितलं तर अनेक भागांमध्ये मोडकळीस आलेले बॅरिगेड्स आपल्याला या ठिकाणी जिवंत बघायला मिळतात आणि त्यामुळं प्रशासनानं या घाट माथ्याकडे जाणाऱ्या या रस्त्याकडे किंवा या वाहन चालकांच्या सुरक्षिततेसाठी उभारण्यात आलेल्या संरक्षित कट्ट्यांकडे केलेल्या दुर्लक्षामुळे अनेक अपघात आहेत ते वारंवार होत आहेत. आपण बघितलं तर याच घटनास्थळावरून 100 मीटर अंतरावर असणाऱ्या या परिसरामध्ये आपण बघितलं तर समोरचा हा जो दृश्य आहे याच परिसरामध्ये 28 जुलै 2018 मध्ये दापोली कृषी विद्यापीठाची बस आहे ती कोसळून या ठिकाणी अपघात झाला होता आणि या अपघातामध्ये 33 जणांचा मृत्यू झाला होता. आपण बघितलं तर सातत्यानं आंबेनळी घाटामध्ये अपघात होण्याची कारणं ती समोर येत आहेत आणि त्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर या घाट माथ्यामध्ये असणाऱ्या संरक्षित भिंती असतील, बॅरिगेड्स असतील यांची दुरुस्ती करावी जेणेकरून यापुढे होणारे अपघात आहेत ते टळतील आणि अशी संतप्त प्रतिक्रिया आहे ती प्रवासी वर्गाकडून होताना पाहायला मिळते. गणेश मापळकर, एबीपी माझा, रायगड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.